श्री स्वामी समर्थ. तर तुमचा वेलकम आहे. रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज महाशिवरात्र स्पेशल थाळी बनवलेली आहे. तर बघा कशी झालेली आहे. तर इथे रेसिपीला सुरुवात करते. इथे घेतलेले आहे मी साबुदाणे, बटाटे, शेंगदाण्याचा कूट, मिरची, अद्रक, जिरा आणि मीठ. तर इथे मी बटाट्याचे 2 तुकडे करून घेत आहे आणि थोडं टाकते मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर इथे मी झाकण लावून घेत आहे. तर इथे 2 शिट्या घेते. आता मी भरडची तयारी करते. तर इथे घेतलेलं आहे जिरं, 4 मिरची घेतलेल्या आहे आणि अद्रक घेतलेला आहे. तर त्याची चांगली भरड करून घेते. तर एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी खारवडी आणि वेफर तळून घेतलेले आहेत. तर इथे बटाटे उकडून झालेले आहेत. मी आता त्याचे छोटे छोटे काप करून घेते. इथे भरड पण मी काढून घेतलेले आहे एका वाटीमध्ये. तर थोडंसं तेल मी साईडला ठेवलेलं आहे. तर त्याच कढईत आता मी जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की त्यावर टाकते मी ती भरड. भरड पण चांगली परतून घ्यायची आहे. आता वरून टाकते मी बटाटे. बटाटे पण चांगले परतून घ्यायचे आहेत आणि नंतर टाकते साबुदाणे आणि त्यावर चवीनुसार मीठ टाकते आणि सगळं एकजीव करून घेत आहे. चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे मिरचीचा ठेचा त्याला लागला पाहिजे. आणि वरून टाकते चिमूटभर साखर. सगळं एकजीव करून त्यावर वरती झाकण ठेवायचं आहे 5-10 मिनिटांनी. आणि नंतर टाकते शेंगदाण्याचा कूट. वरून कूट टाकायचं आहे म्हणजे खिचडी जळणार नाही. तर आता मी दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करत आहे. बटाट्याची आमटी करत आहे. तर इथे घेतलेला आहे मी बटाटा उकडलेला, मिरची पावडर, शेंगदाण्याचा कूट, जिरं, मीठ आणि चिंच. इथे मी साईडला ठेवलेलं तेल घेत आहे. थोडंसं तेल चांगलं तापलं पाहिजे. कडकडीत थोडंसं तेल तापलं पाहिजे. आता त्यात टाकते मी जिरं चांगलं तडतडलं की लगेच मी टाकते मिरची पावडर आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता टाकलेलं शेंगदाण्याचं कूट चांगलं ढवळत राहायचं आहे. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. आता टाकते मी उकडलेले बटाट्याचे तुकडे. आणि सगळं आता एकजीव करून घेत आहे. आता गॅस लावून घेते. गॅस यासाठी बंद केलेला की मसाला आपला खाली जळला नाही पाहिजे म्हणून. तर आता पूर्ण इथे एकजीव करून घेते. जर तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर फक्त मीठ टाकून तुम्ही गॅस बंद करून ठेवू शकता. आता मला इथे आमटी करायची आहे म्हणून मी इथे पाणी टाकते थोडंसं. आमटी ही पातळच असते त्यामुळे अजून थोडंसं पाणी टाकते मी. आणि थोडीशी मी साखर टाकते. कोणताही तिखट पदार्थ असेल की त्यामध्ये थोडीशी साखर टाकायचीच असते. चव चांगली लागते. आणि आता वरून टाकते मी थोडीशी चिंच. चांगली उकळी येऊन द्यायची. तर इथे आमटी तयार झालेली आहे. आता मी खजूर थोडीशी फ्राय करते. तर इथे पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवर. आता त्यावर टाकते मी साजूक तूप. 1 चमचा साजूक तूप टाकते. तूप मेल्ट झालं की त्यावर टाकते खजूर. खजूर चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडे नरम झाले की जरा चांगले लागतात. तर अशा प्रकारे सगळे आपल्या रेसिपी तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स पण करा. आणि तुम्ही महाशिवरात्रीला काय काय बनवलं आहे तेही कमेंट्स करा. थँक्स फॉर वॉचिंग.